मध्ये मला अर्थातच कळत नव्हतं, परंतु हे सगळं आपल्या खेळाच्या आड येतं एवढं मला कळत होतं. मला खेळायला जायचंय, माझे मित्र वाट बघतायत आणि आई आपल्याला काहीतरी हे असलं म्हणायला लावतो. त्याचा अर्थ कळत नव्हता, त्याचा आपल्याशी काय संबंध याची जाणीव नव्हती आणि ते मध्ये मध्ये येत होते. मला तिथेच त्याचा कंटाळा यायला लागला होता. मला कळलं नाही की हे नास्तिकतेच्या दिशेने माझं पहिलं पाऊल आहे. कॉलेजला गेलो, इंजिनिअरिंग वगैरेला ऍडमिशन घेतली, तिथे जरा अजून थोडंसं जग दिसायला लागलं. नाशिक सोडून पुण्यात शिकायला आलो, वेगवेगळ्या लोकांना भेटायला लागलो. त्याच्यानंतर एक टप्पा असा आला की सण साजरे करत असताना आमच्या घरामध्ये सण आपल्या कल्चरमधनं येतात, हे धार्मिक लोकांनी त्यांना हायजॅक केलंय. आणि हे सण साजरे करत असताना आमच्याकडे बाकीचे सगळे सण पण व्हायचे, उपवास धरायला लावायचे. त्या सणांच्या वेळेला ती फुलं आणणारे, दसऱ्याला ते आपट्याची पानं आणणारे, ते ओवा, ते हार करा वगैरे, याच्यात माझा खूप वेळ जायचा. आणि माझी आई हे खूप कंपल्सरी, म्हणजे कंपल्शन होतं हे सगळं करण्यासाठी. आणि त्याच्या बरोबरीने आंबेडकर जयंतीच्या दिवशी तोही थाट असायचा. रात्री 12 वाजता माझी आई मला गॅलरीमध्ये स्पीकर लावायला सांगायची आणि त्या स्पीकरवरती भीमगीतं लावायला सांगायची. मला जेव्हा ते असेल तेव्हा लाज वाटायची. ते रात्री 12 वाजता यार सगळे लोक झोपलेत आणि मी का बरं गॅलरीमध्ये जाऊन तो पंचशिलाचा झेंडा लावायचा आणि त्याच्यानंतर भीमगीतं लावायची. मी तिला सांगायचो आपण घरातल्या घरात लावूयात ना. ती म्हणायची नाही, तुला लाज वाटते का? लाज काय वाटायची त्याच्यामध्ये? पण ती मला सांगायची की नाही, आपण बाल्कनीमध्ये तो स्पीकर लावला पाहिजे, झेंडा लावला पाहिजे, ती भीमगीतं ऐकली पाहिजे आणि आपण आपल्याला त्या धर्माची लाज नाही, आपण त्याचा अभिमान बाळगला पाहिजे आणि हे 4 लोकांना सांगितलं पाहिजे. ते 4 लोकांना का सांगितलं पाहिजे हे मला तेव्हाही कळलं नव्हतं. मला त्याची लाज वाटायची, मला दोन्हीची लाज वाटायला लागली होती की हे सण समारंभ साजरे करायचं आणि त्याचं जे दिखावं स्वरूप होतं, तिथे कुठेतरी कॉलेजमध्ये जात असताना मला असं वाटायचं की हे चुकतंय काहीतरी. काय चुकतंय कळत नव्हतं. लक्षात घ्या, फार इंटरेस्टिंग आहे हा प्रवास. एक जर तुम्ही स्वतःला माझ्या जागी, तुमची जात वेगळी असेल जी काय सोडून आलाय ती, परंतु आपण मार्गाने त्याच आलोत सगळेजण. या मार्गाने येत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींमधनं जावं लागलं असेल आणि तोच प्रवास जर काहींना अजून अडकवून ठेवत असेल, मला सुदैवाने नास्तिकतेपर्यंत तो नेता आला, तर त्यावेळेला असं लक्षात यायचं की दोन्ही प्रकारचे सण साजरे करायचे, त्याच्यासाठीची तयारी करायची, त्याच्यासाठीच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आणायच्या आणि करायच्या, याचं एक नकळत ताण माझ्यावरती पडत होता. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हे मला जे मोकळं जगायचं आहे त्याच्या आड येत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एक दिवस असा आला की फेक तिकडे. मला नाही म्हणायची तुझी शुभंकर होती, मला नाही म्हणायची ती बुद्ध वंदना, मला नको ती रामरक्षा आणि नको ते मनाचे श्लोक, तुझाही सण नको, जयंती नको, बुद्ध पौर्णिमा नको, काहीच नको, मला नाही करायचंय. इथपर्यंत मी पोहोचलो आणि मग पुढचा प्रश्न आईने विचारला, तुझी मर्जी, तुला जे करायचं नाही, नसेल करायचं, नको करू, राहा तसाच. तिला अजिबात आवडलं नाही, पण तिने बघावत तो आपण खून मिळती. त्यामुळे मग मी त्या ठिकाणी सांगितलं नाही. मग ती म्हणाली मग काय करणार आहेस? तेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं की आता विचार करायला लागेल, आता वाचावं लागेल. म्हणून मी म्हटलं अण्णा की माझी सुरुवात ही कंटाळ्यातनं झाली आणि देवावर ते नको ते याच्यातनं झाली, परंतु तिथून पुढे आल्याच्या नंतर लक्षात आलं की आता मात्र कुठे जायचं, तर जे जन्मतः नव्हतं ते संस्काराच्या नावाखाली, समाजाच्या भीतीपोटी किंवा अशा सगळ्या गोष्टी, इतर गोष्टीतनं मला चिकटलं होतं, ते सगळं आधी खरवडून काढलं पाहिजे. जे काय आलं होतं ते अर्थिंग केलं पाहिजे, ग्राउंड केलं पाहिजे, न्यूट्रलला यायला पाहिजे आणि मग तिथून पुढे जे आपल्याला चिकटेल ते आपण घेऊन पुढे जायला पाहिजे. इथपासनं तो प्रवास सुरू झाला. आणि तिथे पहिलं चॅलेंज होतं की हिंदू धर्म आणि त्याच्यातल्या रूढी ज्या होत्या आणि देवधर्म ज्या हे होतं, याच्यावरती खूप बोललं गेलं होतं. याच्यासाठी एक रोडमॅप माझ्यासमोर तयार होता. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेच्या माध्यमातून असेल किंवा हिंदू धर्मातनच पुढे आलेले जे सुधारणावादी विचारवंत होते त्यांनी लिहून ठेवलेलं होतं. आजूबाजूला तशी माणसं दिसत होती. त्यामुळे हिंदू धर्म हा आपला नाही असं स्टेटमेंट एका तरुण योगेश गायकवाडला करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल होत्या. लोचा दुसऱ्या बाजूला होता. गौतम बुद्धाचा प्रॅक्टिकल धर्म
हा सुद्धा, याला पण प्रश्न विचारावा, याची सुद्धा चिकित्सा करावी, याच्यासाठी रोडमॅप नव्हता. याच्यासाठी कुठलंही पुस्तक कदाचित माझ्या वाचनात आलं नसेल, परंतु त्यावेळेला बुद्धाचा धर्म समजून सांगणारी पुस्तकं अवेलेबल होती. बुद्धाचा धर्म आचरणात आणणारी माणसं आजूबाजूला होती. मात्र चिकित्सा कर, प्रश्न विचार, नाकार. तू कुठलाही धर्म नाकारू शकतोस, कुठलाही देव नाकारू शकतोस. हे हिंदू धर्माच्या बाबतीत, मुसलमान धर्माच्या बाबतीत, ख्रिश्चनिटीच्या बाबतीत, इतर जे सगळे धर्म आहे यांच्या बाबतीमध्ये पुढे गेलेले लोक होते. मात्र गौतम बुद्धांनी सांगितलेला जो धर्म होता, तो धर्म सुद्धा तू त्याला प्रश्न विचारू शकतो, याला बळ देणारा आजूबाजूला काही नव्हतं. आणि माझ्या असं लक्षात येत होतं की मला त्याला प्रश्न विचारायचा आहे, चिकित्सा करून बघायची. आणि मग माझ्या असं लक्षात आलं, जसं जसं वाचत गेलो तसं लक्षात आलं की गौतम बुद्ध हा अत्यंत क्रांतिकारी विचारांचा होता. आणि त्यांनी मांडलेले विचार हे आपला जो आपण ज्या दिशेला, म्हणजे मला तेव्हा नास्तिकता हे लेबल माहित नव्हतं, परंतु त्यांनी मांडलेले खरे विचार हे त्या दिशेलाच जाणारे होते. मग मला लक्षात आलं की नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी असं उगाचच विचार नाही केलेला, यांनी काहीतरी अभ्यास केलाय, विचार केलाय, आणि म्हणून तो हिंदू धर्म त्यागला. आणि गौतम बुद्धाचा प्रॅक्टिकल धर्म, त्यांनी त्याच्यामध्ये चालीरीती नाही, रूढी परंपरा नाही, देवमान असं तो काही म्हणत नाही, राजप्रासादातून निघाला आणि अरण्याच्या दिशेला गेला. तर असा ज्याचा प्रवास आहे तो मला खूप प्रॅक्टिकल वाटला. आणि मी असं ठरवलं होतं की नाही नाही, हे गडबड आहे, आपण बुद्धाच्या धर्मावरतीच पुढे चालणार, हाच माझा धर्म. आणि म्हणून मी सांगू लागलो की आता जो माझ्या आई वडिलांनी स्वीकारला, जो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला, तोच माझा धर्म. प्रत्यक्षात परिस्थिती माझ्या आजूबाजूला फार वेगळी होती, त्याचाही नंतर त्रास व्हायला लागला. हे मी का बोलतोय, मला माहिती ही दुधारी तलवार आहे. याच वेळेला जेव्हा आपण नास्तिक म्हणून एखाद्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे अशी भूमिका घेतो की मी हिंदू नाही, आणि मी बौद्धही नाही, आणि मी नास्तिक आहे. मी, आवाज येतोय? जगामध्ये या वाटेने जात असताना मला ही भूमिका घेणं अशासाठी आवश्यक वाटतं की मी जर का ही भूमिका घेतली नाही तर इतरांना, इतर म्हणजे मी असं म्हणतोय की ज्या एखाद्या त्या धर्मातल्या, एखाद्या बौद्ध धर्मातल्या किंवा नवबौद्ध म्हणतो मी, बौद्ध हा फार व्यापक धर्म आहे, माझी चौकट ही त्या नवबौद्धापुरती आहे. पूर्ण बुद्धाचा धर्म मला समजलेला सुद्धा नाही, तसा माझा दावा नाही. तर तिथल्या एखाद्या माणसाने भूमिका घेणं हे सोपं आहे, माझ्यावर अॅट्रॉसिटी नाही लागणार कदाचित. इतर कोणी बोललं तर सोपं आहे का सांगा बरं मला? नाही, सोपं नाहीये. आजच्या परिस्थितीमध्ये कायद्याच्या दृष्टीने सुद्धा त्याला अडचणी येतील, झुंड म्हणून सुद्धा अडचणी येतील. आणि म्हणून अशा वेळेला मला असं आतून आवाज आला की योगेश गायकवाड, तुम्हाला हा विषय मांडायला लागेल. तुला जे वाटतंय ते अर्ध कच्चं असेल, अजून त्यात प्रगल्भता यायची असेल, पण बिल्ली के गले में घंटी बांधने का प्रयास तुझे ही करना पडेगा. आणि त्या आतून आलेल्या आवाजासाठी म्हणून मी हा विषयाच्या दिशेने जायला सुरुवात केली. आणि मग माझ्या लक्षात आलं की आमच्या घरामध्ये आम्ही जेव्हा नवीन घर घेतलं तेव्हा ठरलं की घराची वास्तू शांत करायची. आता हे असं लोचा आमच्याकडे सगळाच आहे की वास्तू असते ती शांत करावी लागते, मग ती अशांत असते का, असे प्रश्न मी आई वडिलांना विचारत विचारत नडत तिथे चाललो असताना आमच्या घराची वास्तू शांत करायचं ठरलं. पण बौद्ध भंतेजींना बोलवण्यात आलं. मग म्हणलं यायला भंतेजी पण वास्तू शांत करतात, हे माझ्यासाठी नवीन होतं. भटजीबुवा करतात हे मला माहिती होतं, मी माझ्या अनेक मित्रांच्या घरी बघितलं होतं. आणि मलाच त्यांच्याशी डील करायला पाठवण्यात आलं होतं. घरातला मोठा मुलगा म्हणून त्यांना आमंत्रण द्यायचं आणि ते एक लिस्ट देतील, ती लिस्ट लिहून आणायची आणि त्याप्रमाणे व्यवस्था करायची. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं चिवर, अमकं डमकं, दाढीची ब्लेड्स वगैरे, वस्त्र, ह्या अशा सगळ्या गोष्टींची लिस्ट होती. पण हीच तर आमच्याकडे तो सहस्त्रबुद्धे नावाचा एक माझा मित्र होता, त्याच्याबरोबर जेव्हा मी वास्तुशांतीसाठी गुरुजींकडे गेलो होतो अशीच लिस्ट दिली होती त्यांनी. तर म्हणलं हे तेच आहे. मग आमच्या घरामध्ये ते बघा कच्चा पक्का वयामध्ये हे असे दोन्हीकडनं ती कुचंबणा चालली होती. तेव्हा समजत नव्हतं, आता मागे
आणि त्यांनी तिथे त्यांची पूजा मांडली. त्यात सगळी रिच्युअल्स होती. सहस्त्रबुद्धे नावाच्या माझ्या मित्राकडे संस्कृत मधनं होतं, आमच्याकडे पाली मधनं होतं, एवढंच. बाकी त्याच्यामध्ये मला त्यावेळेला काहीही फरक जाणवला नाही. सहस्त्रबुद्धेला सुद्धा काही कळलं नाही, गायकवाडला सुद्धा काही कळलं नाही. पण गुरुजी आले, काहीतरी सांगून गेले. बनतेजी आले, काहीतरी सांगून गेले. आम्ही कोरडेच. मग मी म्हंटल की ते नकोय, ते नाकारलं, ते मला मान्य आहे, हिंदू धर्मातलं नाकारलं. इथलं काय, याचं काय करायचं, शोधलं पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे. हळूहळू लक्षात आलं की मग लग्न समारंभ असू देत, एखादा सामाजिक कार्यक्रम असू देत, काही असू देत, दुर्दैवाने अतिशय प्रॅक्टिकल धम्माचा आम्ही लोकांनी, मी अतिशय जबाबदारीने आपल्या समोर हे विधान करतोय. मला माहिती आहे की हे विधान करत असताना ते टोलधाड अंगावर उडवून घेण्याची शक्यता आहे, परंतु तो धोका पत्करून सुद्धा अत्यंत जबाबदारीने मी हे विधान आपल्या समोर करतोय मंडळी, की अत्यंत दुर्दैवाने आम्ही सगळ्यांनी मिळून बुद्धाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा बाप्पा केला. लग्नामध्ये त्यांच्या साक्षीने त्रिशरण असतील किंवा पंचशील असतील, तर त्या शपथा आहेत. सहजीवन कसं असावं याच्यातलं पर्यंत पोहोचलं जातो. करोडो रुपयांची पुस्तकाचे उलाढाल होते, होते, खरंय होते. त्यासारखे जर का कोणी त्या दिशेला निघाले असतील तर त्यांचं परम कर्तव्य आहे की त्यांनी, सोपं असतं, बाबासाहेबांचा सुद्धा आम्ही देव केला, सोपं असं असतं की त्यांनी जे सांगितलं ते फॉलो करायची जबाबदारी आपल्यावर येत नाही. हे आमचा देव आहे बोलायचं नाही, याच्यावरती समोरचे शांत होतात, झुंडीला घाबरतात आणि अॅट्रॉसिटीला, कायद्याला सुद्धा घाबरतात. आता तो काय, आणि हा विषय फार व्यापक आहे की मग त्या कायद्याचं संरक्षण काढून घ्यायचं का नाही, कारण आज सुद्धा दलिताला घोड्यावरती बसून वरात काढली म्हणून हाणतात आपल्याकडे, पायात चप्पल घालून माझ्या घरासमोर गेला म्हणून त्याला मारतात. तर त्याचं संरक्षण हा एक वेगळा बाजू आहे, परंतु फक्त त्याच्या मागे उभं राहणं हे आता जे आपण करतोय तिथे कुठेतरी गोची आहे. म्हणून इकडच्या बाजूला कॅमेरा लावून, माझं माध्यम व्हिज्युअल माध्यम आहे, मी कॅमेऱ्याची भाषा बोलतो, त्या कॅमेरा इकडच्या बाजूला पण लावला गेला पाहिजे आणि इकडनं पण चिकित्सा सुरू झाली पाहिजे. असं म्हणून जो धर्म आपल्याला नंतर मिळालेला आहे आणि कागदोपत्री लागलेला आहे, 10वी पर्यंत जे मी रिझर्वेशन घेतलं, 11वी नंतर घेतलं नाही, तेव्हा कळायला लागलं होतं, त्याच्यानंतर घेतलं नाही. जे काही इंजिनिअरिंग केलं आजपर्यंत, आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे काम करतोय त्याच्यामध्ये कुठेही त्या रिझर्वेशनचा संबंध आलेला नाही. तो लागतो याच्यावरती माझी भूमिका ठाम आहे. अजूनही समाजामध्ये एक घटक असा आहे की ज्यांना प्रिव्हिलेजच्या लाईनवरती मागे असतील तर त्यांना त्या लाईन पर्यंत आणणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मग मी त्या गौतम बुद्धाच्या धर्माबद्दल प्रश्न विचारायला लागलो आणि माझं असं लक्षात आलं की आपल्याला त्याची गरज आहे का. कुठल्याही हिंदू नाही, मुस्लिम नाही, कुठल्याही धर्माची मला गरज नाही. मग त्या बुद्धाच्या धर्माची, तो प्रॅक्टिकल धर्म आहे, नास्तिकतेच्या दिशेला येण्याची पहिली पायरी हा गौतम बुद्धाचा धर्म असू शकतो, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये यत्किंचितही शंका नाही. पण ती पहिली पायरी आहे, तिथेच उभं राहायचंय का, त्याच पायरीवरती उभं राहायचंय का, असा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारला त्यावेळेला असं लक्षात आलं की इथून पुढे जाण्याची गरज आहे. मला माझ्या रोजच्या जीवनामध्ये अशा कुठल्या तरी धार्मिक चौकटीची गरज आहे का, नाही, माझ्या लक्षात आलं गरज नाही. जर का आपण असं म्हणतो की हिंदू धर्मातल्या चालीरीतींना किंवा मुस्लिम धर्मातल्या, ख्रिश्चन धर्मातल्या, सिखिझम मधल्या या सगळ्यांसाठी की तू जर चांगलं काही केलं तर तुला त्याचा रिवॉर्ड मिळेल, तू स्वर्गात जाशील, पुढच्या जन्मी काहीतरी, तो एक पोस्ट डेटेड चेक घेऊन आपण, जावेद अख्तर हे माझे त्याच्यातले इन्फॉर्मेशनचा मेजर सोर्स आहे. तुमच्यापैकी कोणी त्यांना ऐकत असाल किंवा नसाल नवीन मुलांमध्ये, तर जावेद अख्तर या माणसाचे नास्तिकतेबद्दलचे विचार जरूर ऐका. खूप सोप्या भाषेमध्ये आणि सांगतात. माझा पहिला सोर्स तेच होते. आणि ते असं म्हणतात, हे पोस्ट डेटेड चेक लेके आपण निघले आहे, जो कधी वठेल काय माहिती, मेल्याच्या नंतरच वटणार आहे की तुला स्वर्ग किंवा नरक प्राप्ती होईल. तर तो घेऊन आपण आजचं आयुष्य खराब करतोय. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की अरे, हिंदू धर्मामधल्या जे सांगतो की तू जर चांगलं वागलास तर तुला त्याचा रिवॉर्ड मिळेल आणि तू वाईट वागला तर तुला भोगायला लागेल, तुला शिक्षा होईल. अरे, ज्याला चांगलं आणि वाईट वागण्यासाठी कोणीतरी एक रिवॉर्ड किंवा शिक्षा द्यावी लागते, त्याच्या नैतिकतेचं पतन आहे, कशाला पाहिजे ते. याचा अर्थ माझ्या असं लक्षात आलं की अदरवाईज मी कोणाशी चांगलं किंवा वाईट वागू नाही शकत का.
मला कोणीतरी रिवॉर्डच दाखवला पाहिजे का? तर ते हार आहे, त्याला मी दुय्यम समजतो. आणि हे जसं हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये आणि इतर धर्मांच्या बाबतीमध्ये लागू आहे, तसं ज्या धर्माचा एक प्रतिनिधी मी होतो त्या बौद्धाच्या धर्माला सुद्धा लागू आहे. मला गौतम बुद्धांनी जे सांगितलेलं आहे, चांगलं वाईट याची शहानिशा पुन्हा केव्हा तरी एकदा करूयात, परंतु त्यापेक्षा बरं माझ्यासाठी, मी त्या एका कन्क्लुजनला पोहोचलो होतो की आधीच्या पेक्षा खूप चांगलं. परंतु अल्टिमेट आहे का? नाही. मला आज मी सांगतो की आज मला जगताना कुठल्याही धर्माने, कुठल्याही महापुरुषाने असं सांगण्याची गरज वाटत नाही की योगेश तू चांगलं वाग. मी मला वाटलं तर वागतो, आणि अदरवाईज कुठलंही बंधन नसताना चांगलं वागणं, मदत करणं, समानतेने राहणं, ही मला कुठल्याही भीतीपोटी किंवा कुठल्याही लालच, रिवॉर्डच्या लालसेपोटी मला करायचं नाही. तसं जर मी करत असेल तर मग मी अजून अपरिपक्व आहे. उलट मला जर का मी वाईट वागलो तर कशी तरी शिक्षा होईल, नरकात जाईल, जहन्नुम मध्ये जाईल, किंवा आणि काहीतरी ख्रिश्चॅनिटीमध्ये तर अजूनही त्याचा राडा आहे त्याच्यामध्ये. तर त्या सगळ्या गोष्टींची भीती म्हणून जर का मी कोणाशी चांगलं वागत असेल तर त्या चांगलं वागण्यालाही काही अर्थ नाही. हे सगळं डावलून मी चांगलं राहू शकतो का? हो, राहू शकतो. मग मला तो हिंदू धर्म नको, ख्रिश्चन नको, मुस्लिम नको, आणि हा बुद्धाचा धर्म सुद्धा नको. कारण बुद्धाचा धर्म तिथे कसा आहे, बुद्धांनी कसा सांगितला, आंबेडकरांनी काय तो अपेक्षित होता, आणि आज माझ्या आजूबाजूला काय चाललेलं आहे याच्यात खूप तफावत आहे. आणि ही तफावत जर का मी स्पष्टपणे बोललो नाही, ही तफावत जर का मी समोर आणली नाही, आणि मी वैयक्तिक पातळीवरती जर का त्याच्यामध्ये बदल घडण्याचा प्रयत्न केला नाही, तर माणूस म्हणून माझं जगणं व्यर्थ आहे. ही बोच माझ्या आतमध्ये होती, आणि तिथून माझा नास्तिकतेचा प्रवास सुरू झाला. सोपं नव्हतं. इकडनं शिव्या बसायच्या तशा आता आतून पण बसायला लागल्या. ज्या वेळेला मी पहिल्यांदा ही भूमिका जाहीरपणे मांडली त्यावेळेला दोन्हीकडच्यांनी धरून म्हणजे शाब्दिकच आणलं, फक्त प्रत्यक्ष मार खायचा मी राहिलो. नैतिक वागायला धर्माची गरज नाही हे जेव्हा मी सांगायला लागलो, मला आज या ठिकाणी हा विषय जो घ्यायचा होता, शुभंकरोती, बुद्धवंदना आणि त्या मार्गे माझा नास्तिकतेचा प्रवास, याच्यामध्ये संघर्ष जो उभा राहिला तो जो पूर्वीचा धर्म होता हिंदू धर्म, त्या हिंदू धर्माला मानणारे, त्याच्यातल्या आस्थांना मानणारे, त्यातल्या देवदेवतांना मानणारे जे लोक होते ते विरोधात गेले. बुद्धाचा धर्म मानणारे नवबौद्ध, फरक आहे यांच्यामध्ये सुद्धा, पण ते सुद्धा विरोधामध्ये गेले. आणि आजच्या नंतर जेव्हा मी जाहीरपणे अशी भूमिका घेतोय, मला खात्री आहे की इथून पुढे सुद्धा माझ्या या या माझ्या बोलण्याने दुखावले गेलेले माझे तिकडचे पण मित्रमैत्रिणी, सगळे माझे बहीण भाऊ तिकडचे जे आहेत ते नाराज होणार आहेत. परंतु त्यांना नाराज करणं हा आपला उद्देश नाही. मला काय सापडलंय, मला काय वाटतंय, माझ्या आतमध्ये काय घुसळण चालली आहे, ही माझ्या समविचारी लोकांच्या समोर मांडणं आणि ती तपासून घेणं. कदाचित ही भूमिका चुकीची असेल, मला सांगा की नाही हे गडबडेवर योगेश, जरा इथे जरा पळायला पाहिजे. ओके, माझे दरवाजे उघडे आहेत, कारण दरवाजे उघडे असणाऱ्या लोकांचा जमावडा आहे, बंद दारवाल्यांचा नाहीये. आता हिंदू धर्मात दुखावलेले, बौद्ध धर्मामध्ये दुखावलेले, बाहेरचे आणि घरातले असे सगळे जण आता समोर उभे आहेत, आणि त्यांच्या बरोबर आपल्याला ही नास्तिकतेचा आपला जो विचार आहे हा टिकवून ठेवायचा आहे आणि तो एकमेकांना द्यायचा आहे. याच्यासाठी मला वाटतं आयोजकांनी सुद्धा आपण हा घाट घातलेला. आता हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला मी परवाचंच एक उदाहरण सांगतो. एका कॅब मधनं मी चाललो होतो, नाशिकवरनं मुंबईला जात असताना माझ्या बरोबर समोर ड्रायव्हर होते, भाड्याने घेतलेली एक ती टॅक्सी होती, टॅक्सीचे ड्रायव्हर होते, आणि त्या शेजारी माझी एक बालमैत्रीण होती जी अगदी बहीण भावासारखे आम्ही एकत्र राहिलेलो, आणि अशी ती सगळ्याच्यात होती. तिने विचारलं, परवा काहीतरी पुण्याला जाणार आहे ना, फेसबुकवर वाचलं. म्हटलं हो. तर गप्पा चालू असताना ओघात आलं, ते म्हणे कदाचित मी पण रविवारी पुण्यात आहे, भेटू जमलं तर. म्हटलं हो, जरूर भेटूयात. ती म्हणे काय रे, पण ते काय आहे? म्हटलं काय ते नास्तिक मेळावा काय ते? ती देव धर्म मानणारी, अतिशय साधी सरळ जगणारी माझी अत्यंत जवळची मैत्रीण आहे. काय आहे ते तुमचं? म्हटलं काय नाही, नास्तिक माझ्यासारखा विचार करणारी महाराष्ट्रभरातनं लोक येणार आहेत आणि आम्ही सगळेजण भेटणार आहोत. कशाला भेटणार तुम्ही असे? पाहिलं टोन बदलला. मी म्हंटल कशाला म्हणजे, कुंभमेळ्याला कशाला जाता?
तुमची एका ठिकाणी श्रद्धा आहे, डुबकी मारली की पाप धुतलंच असं तुला वाटतं. मी चेष्टेचा माझ्या मनात आली होती, पण आता मी चेष्टा करत नाही. पूर्वी मी याची चेष्टा करायचो, पण मला लक्षात आलं त्या दिशेला जाण्यात काही मतलब नाही. मी चेष्टा केली नाही. मी म्हटलं ती आस्था आहे ना. फोटो बुडवून सुद्धा झालं, डुबकी मारून झाली, सगळं झालं. त्या आस्थेने जसे लोक तिथे येतात, आम्ही करोडो नाही आहोत, आम्ही शेकड्यामध्येच असू, पण आम्ही तसे एकत्र येणार आहोत. सिंपल. तुम्हाला काय कन्व्हर्जन करायचंय का? म्हणलं समजा प्रयत्न केला तर तू होणार आहेस का कन्वर्ट? मी नाही होत म्हणे माझं. ओके फाईन. तुझी श्रद्धा तुझ्या जागी, आमची अश्रद्धा आमच्या जागी. आणि मला 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 एक्साइटमेंट अशी आहे की माझ्यासारखे 560 आहेत आणि ऑनलाईन अजून आहेत जे प्रॅक्टिकल कारणाने इथे येऊ शकले नाही. तर हे सगळे माझ्यासारखे आहेत आणि मी खुश आहे, मी जाणार आहे तिथे. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर समोरचे टॅक्सी ड्रायव्हर जे आहेत ना, त्यांनी आरसा ऍडजस्ट केला. गंमत बघा. अतिशय प्रोफेशनल माणूस. मी अनेक वेळेला नाशिक मुंबई प्रवास त्याच्याबरोबर करतो. ड्रायव्हर, प्रोफेशनल ड्रायव्हर, वेळेवर येतो, युनिफॉर्म स्वच्छ मस्त. कधीही तो मी फोनवर बोलत असताना अदरवाईज मध्ये बोलला नाही, कधीही त्यांनी हे केलं नाही. त्यांनी त्याचा ड्रायव्हर धर्म आणि मी माझा कस्टमर धर्म हा आम्ही पाळलेला होता. पण नास्तिकतेचा विषय निघाला आणि भाईंनी आयुष्यात पहिल्यांदा हा धर्म तोडला. मला म्हणाला, का हो सर, तुम्ही खरंच नास्तिक आहे? माझ्यासाठी अनपेक्षित होता हा कधीच. म्हटलं हो. मला त्याचे डोळेच दिसत होते. व्हिज्युअल बघा, कॅमेरा असा लागलेला आहे, मी बसलोय, मैत्रीण बसली, त्याचे फक्त डोळे दिसत होते. आणि तो मला विचारतो, का हो सर, नास्तिक माणूस ओळखायचा कसा? मला दुसरा आवाज ऐकू आला, तू सांग रे फक्त कसा ओळखायचा, बघतोच चम्मारी. फक्त हे मी सर असल्यामुळे आणि तो बिचारा ड्रायव्हर असल्यामुळे, आमच्यात एक प्रोफेशनल नातं असल्यामुळे तो ते बोलला नाही. पण अदरवाईज त्याच्या डोळ्यांच्या क्लोजअप मध्ये मला सर ते दिसलं होतं की हा ओळखायचा कसा सांग. म्हणलं कठीण आहे, असं नाही ओळखतायत. तो तुमच्या माझ्यासारखाच असतो. तो जेवतो, खातो, हकतो, मुततो, भांडतो, रडतो, त्यालाही बायका मुलं असतात, गर्लफ्रेंड असते, सगळं असतं. तो असं नाही ओळखू येत. अच्छा, कुठे भेटणार आहे? मी म्हंटल अरे आयोजकांना फोन करावा लागतो की काय भाई, गडबड आहे. कुठे म्हणजे आता असं आहे ना की तो दुखावला गेला. तो दुखावला गेला त्याला. कारण ना सकाळी निघाल्यापासून त्यांनी त्याच्या साऊंड कार मधली जी साऊंड सिस्टीम होती त्याच्यावर देवाची गाणी लावली होती. माझा त्याला विरोध नव्हता. गाणं आहे ना ते. मी काही गाणी माझी पाठ होती, काही गाण्यांचा रिदम मला आवडत होता. ते गाणं आहे, त्याचा देवाशी तो देव मानतो, मी मानत नाही. गाण्याशी थोडीच दुश्मनी आपली. त्यामुळे ती गाणी मी ऐकत होतो, कधी कधी ताल धरत होतो, कधी कधी असं करत होतो. त्यांनी तो आवाज इतका बारीक ठेवला होता की त्याच्या पुरता जाईल आणि हलकासा. मलाही काही त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नव्हता. आणि तो म्हणाला, पण सकाळी गाडी निघाल्यापासून म्हणे मी गाणी लावली आहे, मग तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? अजिबात नाही. पण तुम्हाला तर काही गाणी तुम्ही गुणगुणत होते विठ्ठलाचे. म्हटलं विठ्ठला आपला आवड काय? म्हटलं जातो मी. मी वारीला बिरीला नाही गेलेलो, पण मी गेलो, मी डॉक्युमेंटरी केली आहे म्हटलं त्याच्यावरती. मी देवळात जातो. पण तो ते देव आहे, तो माझं भलं करेल याच्यावर माझा विश्वास नाही. हीच माझी जी शेजारची मैत्रीण आहे, हिनेच मला एकदा सांगितलं होतं. आणि हा एवढा किस्सा सांगून मग मी त्याच्या पुढच्या भागाकडे, समारोपाकडे येतो. ही माहेरवाशीण आहे नाशिकची, राहते मुंबईला. एकदा नाशिकला आली, म्हणाले अरे सकाळी ना पहिलं मी काहीतरी युट्यूब उघडलं, रामाचं गाणं ऐकू आलं. म्हटलं बरं. रात्री 10:30 पावणे 11ला आम्ही कुठेतरी कॉफी प्यायला म्हणून चाललो होतो. तर ती म्हणाली की मला ना आज उगाच असं वाटतंय की काळारामाचं दर्शन घ्यावं. काय पण सकाळपासून जमलं नाही आणि उद्या सकाळच्या गाडीने मी मुंबईला परत जायची आहे, तर मला काही ते जमणार नाही असं म्हणून तिने वाक्य सोडून दिलं. गाडी चालता 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 मी पंचवटीच्या भागातनं गेलो आणि एका ठिकाणी उभी केली. म्हटलं ते तुझं काय दर्शन घ्यायचं होतं मनात राहायला नको तुझ्या, जा आणि दर्शन घेऊन ये. जा काळाराम मंदिरापाशी आलो आपण. म्हटलं हो. आणि तू आणलंस मला? मला म्हटलं यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? तू मैत्रीण आहेस माझी लहानपणापासून, तर तुला वाटलं तर मी आलो. मी नाही जात तिकडे, पण तू जाऊ नये असं काही नाहीये. तुझ्या मनात आलं, सो मी एक माध्यम बनलो आणि मी तिथे आलो. तिथे एक फिक्स पोलीस चौकी असते, मी पोलिसांच्या फिल्म्स करतो. तर त्या दादांना रिक्वेस्ट केली, दादा मंदिर नाही पण इकडनं असं तिला नुसतं दर्शन घ्यायचंय, तिची श्रद्धा आहे, तिला घेऊ द्याल का? ते म्हटले घ्या, दार उघडणार नाही, पण त्या जे काय याच्यातनं झरोक्यातनं दर्शन घ्यायचं तिने घेतलं. तिच्या डोळ्यात पाणी.
म्हटलं बरं वाटलं ना तुला? म्हणाले हो फार छान वाटलं माझं, नाही तर मनात राहून गेलं असतं म्हणे. पण ती मला म्हणाली की मला त्या देवाच्या माझ्या दर्शनाने पाणी नाही आलं म्हणाले. तू न सांगता नास्तिक असून सुद्धा, तुझे इतके म्हणे प्रखर विचार असून सुद्धा तू मला तिथपर्यंत घेऊन आलास. म्हटलं यार तू नास्तिक लोगों को तूने पहचाना ही नहीं, तेरे को मालूम ही नहीं नास्तिक कोण होते. अरे माणसं असतात ती, माणसं आहेत ती, त्याला पण मन आहे, त्यालाही डोकं आहे, आणि डोकं आहे म्हणून नास्तिक आहे. मला ती कृती करत असताना कुठलाही अहंकार तर नव्हताच, पण चल मी नास्तिक आहे ना, पण आम्ही असे पण असंही नव्हतं. पूर्वी होतं, पूर्वी हे मी जाणीवपूर्वक करायचो. आता माझं ते गळून पडलंय. तुझी श्रद्धा आहे ना, तू जा, माझी नाही आहे ना, मला जिओ जिने दो, इतकं सिंपल आहे. हे तिला पटलं, हे त्या आरशातल्या डोळ्यांनाही पटलं, पण माघार घेता येत नाही ना. नास्तिक माणसांवर आस्तिक माणसं का चिडतात, का धावून येतात, हे मला कळायचं नाही. मनातून आता कळायला लागलंय, मनातून त्यांना माहित असतं की आपण गणलेलं आहोत. 100% माहित असतं. आणि या दाढीवाल्यांनी त्याच्यावर बोट ठेवलं, आणि हा माझ्याशी भांडत नाही, माझा अपमान करत नाही, माझ्यावर धावून येत नाही. आम्ही जरी परवानगी नाकारली, पोलिसांचं बळणलं, हे सगळं केलं, सगळं तरी केलं, तरी तरी हा म्हणतो हरकत नाही, तुम्ही बालगंधर्वला नाही म्हणता, आम्ही चौकात जाऊन सांगू, तिथे नाही म्हणता व्हॉट्सअपवरनं पाठवू. असं आम्ही आमचे हात धरत धरत उभे राहू, तुम्ही धक्का द्या, कोलमडू, परत उभे राहू. आहेत ना 560 प्लस हे ऑनलाईन, एवढे जण आहेत, एकमेकांचा हात धरून उभे राहू. त्याला माहित असतं आणि म्हणून तो चिडतो. ड्रायव्हरनी गाडी साईडला लावली. हे ताजं ताजं उदाहरण आहे, माझ्या याच्यातलं नाही. त्यांनी साईडला लावली. तो पाणी प्यायला, म्हटलं काय रे, 2 मिनिटं थांबा म्हणे. तुम्हाला मी फार इतके वर्ष तुमच्याबरोबर जातो येतो सर, तुम्हाला फार वेगळं समजत होतो आणि तुम्ही फार वेगळे निघाले. अरे म्हटलं यार, मी तुला पैसे दिलेस, तू मला वेळेत पोहोचवतोय, याच्या पलीकडे आपण एकमेकांशी कसं नाही म्हणे. पण मग तुम्ही मला सांगा की देव नाही वाद घालायला लागेल. मी म्हटलं थांब, ज्याच्याशी माझी घसरट नाही, ज्याच्याशी माझी ओळख नाही, जो मला ओळखत नाही, किंवा ज्याची शांतपणे बसून चर्चा करायची तयारी नाही, असं चालतीवरती मी आता त्याच्याशी वाद घालत. तू आजची फेरी मार, नाशिकला ये, घरी चहा प्यायला ये, आपण गप्पा मारू, त्यावेळेला तू तुझं मांड, मी माझं मांडतो, माझं काहीच म्हणणं नाही. असं चालतीवरती करायचं नाही, हे मी थोडंसं नंतरच्याने शिकलोय. आणि म्हणून माझ्या या मांडणीचा शेवट करता करता मी असं की इथून इथून पुढे काय, इथपर्यंत आपण आलेलो आहोत, इथपर्यंतचा प्रवास आपला झालेला आहे, तर इथून पुढे काय, असा एक आम्ही जेव्हा या विषयी बोललो तेव्हा आमच्यात झालं की मग इथपर्यंत जर आलोय तर पुढचा विषय काय. त्याचं मी माझ्या लेवलवर काही गोष्टी मला ज्या सापडल्या त्या मी फक्त समोर मांडतो. त्या आदर्श आहेत किंवा फुलप्रूफ आहेत असा माझा अजिबात दावा नाही. तर या सगळ्या याच्यामध्ये LGBTQI ही जी कम्युनिटी आहे, म्हणजे आपल्याला माहिती असेल, ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की समलैंगिक संबंध असणे किंवा त्याच्यामध्ये बाकी हा जो सगळा समूह आहे याच्यातला, तर याच्यामध्ये लेस्बिनिझम असेल, बाकी आहे, या लोकांची 30-40 वर्षापूर्वी जी गत होती, समाजामध्ये जे स्थान होतं, ते कदाचित आज नास्तिकांचं आहे असं मला वाटतं. कारण त्यावेळेला ते होते, त्यांच्या आतून, त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी होत्या ज्या ज्या आपल्याला समाज म्हणून मान्य नव्हत्या, पण ते सांगायची सोय नव्हती, त्याच्याबद्दल जाहीर भूमिका घ्यायची सोय नव्हती. आणि आज संसदेत प्रतिनिधित्व आहे, आज त्याला कायद्याने मान्यता आहे, आज ते जाहीरपणे त्यांचं मत, त्यांचं बोलणं त्या ठिकाणी मांडू शकता. आज खूप काही बदललेलं नाही, पण एक अंकुर उगवलेला आहे. आणि तसंच मला असं वाटतं की नास्तिक लोकांचं सुद्धा त्याच्या मागे पुढे असेल कदाचित, मला माहित नाही, माझ्याकडे डेटा नाही, परंतु नास्तिकांचं त्या बाबतीमध्ये तसं आहे आज, की आज इथून पुढे एक 20 वर्षांनी कदाचित ही संख्या खूप मोठी झालेली असेल. याच्यामध्ये आपल्याला काहीतरी एक वेगळं प्रतिनिधित्व पण असेल, आपली बाजू मांडण्यासाठी, आपल्याला आपला विचाराचा प्रसार करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी पोषक वातावरण असेल, असं कदाचित त्यावेळेला होईल. त्यामुळे मला असं वाटतं की ही आम्हाला आशा खूप वाटते, परिस्थिती एकदम उलटी आहे.
आज जर का त्या टॅक्सी ड्रायव्हरनी गाडी थांबवली असती, म्हटलं असतं नास्तिक आहे ना, हे घे तुझे पैसे, नाही नाही तुला दिलं असतं कसारा घाटात सोडून, तुम्ही काय केलं. होऊ शकतं. असे अनुभव तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला आलेले आहेत. आज परिस्थिती गेल्या 14 वर्ष 2014 नंतर तर ती अजून बिकट झालेली आहे. आज जर का आपण, मी इथे येत असताना सुद्धा मनामध्ये एक असं असतं की सर्व कार्यक्रम सुखरूप आपला आपला कार्यक्रम छान पार पडू दे. आता संघर्षाची भूमिका घ्यायची की नाही हा माझ्यासाठी प्रश्न आहे. माझा मूळ स्वभाव हा आपला होता, काय रे आरेला कार्य करणं, हा मूळ स्वभाव होता. परंतु या नास्तिकतेच्या प्रवासात असं लक्षात आलं की आपल्याला संघर्षाची भूमिका घ्यायची आहे का, आपल्याला आपला मुद्दा त्यांना पटवून सांगण्यासाठी हमरीतुमरीवर यायचं आहे का. नाशिकला एक आमचं लोकमत वृत्तपत्रामध्ये काम करणारे एक मित्र आहे, उपसंपादक म्हणून काम करतात, नास्तिक आहे, मालेगावचा राहणार. त्याला एकदा संघर्ष या विषयाचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी फक्त थोडक्यात सांगतो. त्याला एकदा त्याच्या मित्रांनी घेरलं आणि म्हटलं, खरा नास्तिक आहेस का तू. म्हटलं आहे. खरा नास्तिक असशील, हिम्मत असेल तुझ्यामध्ये, आमच्यामध्ये तू खोटा आहेस. तो म्हटला नाही खरा आहे. खरा खोटा खरा खोटा, गणपतीची मूर्ती आहे, लाथ मारून दाखव म्हणे. आता तो म्हणाला की हे बघ, मला काही त्याच्यात देव आहे असं वाटत नाही, पण तुला वाटतोय तर तू कशाला मला लाथ मारायला सांगतोय. गप म्हणला, तुझ्यात हिंमत नाही, असेल हिंमत तर लाथ मारून दाखव. तर बाजूला आनंद दिली लाथ मारून. इतका हाणलाय त्याला, इतका मारला त्याला तिथे. त्याच्यानंतर तर तो म्हणाला, मी गप सांगत होतो, माझा विश्वास नाहीये, त्याच्यामध्ये देवत्व आहे, ती एक छान सुबक मूर्ती आहे, इथपर्यंत मला मान्य, त्याच्या देवळामध्ये छान वाटतं हे पण मला मान्य आहे, पण त्या मूर्तीला तुम्ही मला लाथ मारायला भाग पाडलं, माझी नास्तिकता सिद्ध करायला लावली आणि मी करून दाखवली, तर तुम्ही मला मरेपर्यंत मारलं. संघर्ष उभा केला असा तर त्याचा फायदा आहे का, हा पहिल्यांदा मला प्रश्न पडला. मला उत्तर सापडले की नाही मला माहित नाही मित्रांनो, परंतु अशा पद्धतीने तुम्हाला मला नास्तिक आहात म्हटल्यानंतर रोज चॅलेंज केलं जाणार आहे. दाखव, सिद्ध कर. आपल्याला त्या ट्रॅपमध्ये अडकायचं आहे का. मला असं वाटतं तो आपला मार्ग नाही. संख्या म्हणून आपण कमीच पडणार आहोत. दादागिरीची भाषा जर असेल ना तिथे, की तुझ्याकडनं 500 पोरं तर माझ्याकडनं 1000 पोरं, हा, इथे आपण कमी पडणार आहोत. आणि आपण संख्येने जास्त झालो जरी तरी आपला विवेकाचा आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा विचार असल्यामुळे आपण दंडुकेशाहीत जाणार नाही. मग काय करायचं हा पुढचा प्रश्न. प्रश्न तर विचार, ड्रायव्हरचे डोळे तर दिसणारच आहे, ते बाहेरचे आहेत, आणि शेजारी बसलेली बहीण किंवा मैत्रीण ही तर माझ्या घरातली आहे, माझी आई. माझ्या आईला तर तेव्हापासून असं वाटतं की त्या बामणाच्या पोरीशी लग्न केलं यांनी आणि तिकडनंच म्हणे याला हे सगळं आलं. बघा, फार इंटरेस्टिंग आहे. मी म्हटलं मी फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे सुदैवानी. नाशिकमध्ये कदाचित चळवळीतल्या लोकांना माहिती असतील, कुसुमताई पटवर्धन नावाच्या समाजवादी नेत्या होत्या, स्वातंत्र्य सैनिक होते, विठ्ठलराव पटवर्धन, कुसुमताई पटवर्धन, यांच्या नातीशी मी लग्न केलं. हा, आता त्यांच्याकडे 4 पिढ्यांपासून जे पटवर्धन, ते 4 पिढ्यांपासून नास्तिक आहेत. त्यामुळे माझी बायको, तिला नास्तिकत्व तिच्यापर्यंत आलंच नाही, तिच्यापर्यंत धर्मही आला नाही आणि नास्तिकत्वच आलं नाही. त्यामुळे तिचं नास्तिकत्व फार वेगळं आहे. माझं कंटाळ्यातून आलं, मग वाचनामार्गे चांगलं ऐकून आणि असं करत करत आणलेलं आहे. त्यामुळे अशी 2 माणसं आम्ही एका घरामध्ये राहतो आणि आम्हाला 2 छोटी मुलं. आता ते भविष्य आहे माझा. समारोपाचा जो भाग आहे त्याच्यातला आहे की तो माझ्या मुलांबद्दलचा आहे. एक गौरी पटवर्धन, एक योगेश गायकवाड, बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलं, आणि यांच्यापासून जन्माला आलेलं अपत्य, त्यांचं काय, ते आपलं भविष्य आहे. त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांची भूमिका थोडक्यात सांगतो. आता हे सगळं करत असताना 4 पिढ्या नास्तिक असलेली, हळूहळू नास्तिक होत आलेली माझी बायको आणि मी तिच्या रूपाने पहिल्यांदा नास्तिकत्व जगणारा माणूस इतक्या जवळनं पाहिलं. तोपर्यंत पाहिलं नव्हतं, तोवर वाचलं होतं, ऐकलं होतं, परंतु असं नास्तिकत्व जगणारा माणूस मला माझ्या लग्नानंतर बायकोच्या रूपाने पहिल्यांदा लक्षात आला. आणि माझ्या असं लक्षात येत होतं की तिच्या नास्तिकत्वात आणि माझ्या नास्तिकत्वामध्ये तरीही काहीतरी फरक आहे, आपल्यामध्ये पण काहीतरी गडबड आहे. असं तिला फरकच पडत नाही. तिला देव असण्याबद्दल तिच्या भूमिका अशा धारधारच नाहीये, पण तरी सुद्धा ती शुद्ध नास्तिक, शुद्ध अशुद्ध असं बोलू नये, परंतु ती प्रामाणिक नास्तिक आहे, हा जास्त योग्य शब्द आहे. आणि मी झगडणारा, भांडणारा, सिद्ध करणारा, कारण माझा प्रवास पहिलाच आहे ना. माझे आई वडील
धर्म दोन्हीकडचं ओझं बिचारे बाळगणारे, त्यांच्याबद्दल मनामध्ये तेव्हा राग होता, आता नाहीये. म्हणून हा विषय निवडण्यामागचं कारण ते असं होतं की जो सो कॉल्ड सवर्ण वर्गामधून ज्या प्रिव्हिलेज क्लासमधनं नास्तिकतेकडे वळलेला आहे त्याचा प्रवास अवघड आहे, पण तुलनेने सोपा आहे. तुलनेने सोपा आहे. वंचितांचा जो प्रवास आहे तो अवघड आहे. आदिवासींचा प्रवास जो आहे तो अवघड आहे. दलितांचा प्रवास जो आहे तो अवघड आहे. आणि मला या सगळ्या चर्चेचा विषय, इथून पुढच्या आपल्या कार्यक्रमांचा विषय हा जर का त्या वंचित समाजाकडे जास्त केला तर जास्त सोपं होईल. सवर्ण, कथित सवर्ण किंवा प्रिव्हिलेज वर्गातनं नास्तिकतेकडे येणाऱ्या लोकांच्यासाठी सोर्सेस अवेलेबल आहेत. ते वाचू शकतात, त्यांच्या आजूबाजूला माणसं आहेत, ते लिहू शकतात, व्यक्त होऊ शकतात, त्यांचं पोट भरलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्यात मी सुद्धा येतो. तर आपलं पोट भरलं, आपली भाकरीची चिंता कदाचित मिटलेली आहे आणि म्हणून आपण आज पदरमोड करून या ठिकाणी येऊ शकलो. आज असंख्य लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे इथे येणं शक्य नाही, ज्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचणं शक्य नाही, परंतु ते सगळ्यात जास्त त्यांना गरज आहे या विवेकी विचाराची. मला खेद वाटतो, डॉक्टर जब्बार पटेलांनी एक सिनेमा बनवला होता, मामुट्टीने त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं काम केलं होतं आणि 90च्या शेवटच्या दशकामध्ये तो नाशिकला काळाराम मंदिरामध्ये त्याचं शूटिंग होतं. मी कॉलेजच्या वयाचा असताना त्याच्या प्रोडक्शनमध्ये काम करायला गेलो होतो. त्यावेळेला काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा तिथे चित्रित होत होता आणि माझ्यावरती राजवाड्यामध्ये जाऊन तिथनं ट्रकभर माणसं आणायची जिम्मेदारी सोपवलेली होती. त्यामुळे मी भाषण द्यायला जोरदार असल्यामुळे तिथे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती चित्रपट होतोय, आपल्या सगळ्यांनी जायला पाहिजे असं म्हणून ट्रक भरून माणसं आणायची. तिथे मी पहिल्यांदा तो सगळा प्रसंग वेगळ्या अँगलनी, शूटिंगच्या निमित्ताने असेल, तो मी बघितला आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे, यांनी आपल्याला यायला परवानगी नव्हती, यांनी आपल्याला नाकारलं होतं, मग आपण का आत जायचा प्रयत्न, बाबासाहेबांनी का केलं असेल असं? तुम्ही येऊ नका अशी पाटी लावली होती ना, मग नाही आम्हाला यायचंच, आम्हाला यायचंच, आम्हाला यायचंच, का केलं बाबासाहेबांनी असं? बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? बाबासाहेब समोर असते तर त्यांनी मला आशीर्वाद दिला असता, बेटा तू बिलकुल प्रश्न, अरे विचार करणारा माणूस होता ना. पण आज आमचे जे अनुयायी आहेत त्यांच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न नाही विचारू शकत. माझ्या मनाने तो विचारायचं धाडस केलं होतं आणि मी म्हटलं ज्या देवाने आपल्याला नाकारलं, ज्या समाजाने आपल्याला नाकारलं, तिथे जाण्याचा अट्टाहास का? त्याच्याबद्दलची बाबासाहेबांची भूमिका सर्वांना माहिती आहे, ती मी रिपीट करत नाही. त्यांचा त्यावेळचा, त्या काळामधला त्यांचा विचार तो त्या ठिकाणी होता. आज 2024-25 साली मी तो विचार घेऊन पुढे जायचंय का? त्या विचारावरती मला पुढे जायचंय का? आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की वंचित समाज जो आहे त्यांना नास्तिकत्वाची जास्त गरज आहे. त्यांनी नास्तिकत्वाच्या दिशेला जाणं, हे धर्माचे पाय सोडणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा, आपण जर का थोडे स्थिर उभे राहिलो असो नास्तिकतेच्या लेवलवरती, तर त्यांचा हात धरायला पाहिजे आणि ही सगळी चळवळ त्या दिशेने जावी. पुढे काय, तर त्या दिशेला आपल्याला सजगपणे जायला पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये हे मेळावे घेतले पाहिजे, पुढे जायला पाहिजे. आपण सगळेजण एकमेकांचा हात धरून त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. हे सगळं सांगत असताना एकच मिनिटामध्ये मी वेळ न घेता समारोप करतो. मला जेव्हा माझी मुलं आहेत त्या दोघांच्याही शाळेत किंवा जो फॉर्म कागदोपत्री भरायचा असतो, अर्थातच त्याच्यावरती तुमचा धर्म नॉट अप्लिकेबल असंच लिहिलेलं आहे. आज माझी मुलगी 9 वर्षाची आहे आणि ती जेव्हा प्रश्न विचारते की योगेश बाबा आपला धर्म कोणता आहे, त्यावेळेला मजा येते की हां आता आलीस का तू तिथपर्यंत, ओके आता पुढे जाऊया. तर मी तिला कारण शाळेमध्ये कळलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे धर्म असतात. काही मुलांनी सांगितलं माझा हा तुझा तो, तुझा हा माझा हा, असं पण सांगितलेलं आहे. आणि तिला प्रश्न पडलाय माझा कोणता, तर मी म्हटलं चॉईस आहे, त्यामुळे कुठलाही घेऊ शकते. तुझा कोणता आहे? माझा कोणताच नाही, मला कुठलाच नकोय. मग आईचा कोणता आहे? म्हणलं तिला पण कुठलाच नकोय. मग तिने पण नाही घेतलं, तू पण. म्हणे मग मी घेऊ शकते का? म्हणलंय बघ तू 18 वर्षापर्यंत सगळे धर्म बघ, तिथे जा आणि तुला वाटला तर घे, नाही वाटलं तर नको घेऊ. मला खात्री आहे की जर का असे आईबापा आजूबाजूला असतील आणि असले काका काकू जर का असतील तर माझं पोरग काही धर्म उचलून गेलं एवढं येडं. पण उद्या घ्यायचंच म्हटलं तर मी तिच्या आड येणार नाही, कारण नाही तर आपल्या विचाराला तडा जातो. तर हे सगळं करत असताना जेव्हा ती पुढची पिढी जन्माला येते, जावेद अख्तरांची मुलं आणि त्यांचे नातवंड यांच्यासाठी तो प्रश्नच एक अस्तित्वात नाहीये.
कारण ते त्याच्या खूप पुढे आलंय. माझी आणि गौरीची, आमची जी पुढची पिढी आहे, यांना सुद्धा त्याचं काही पडलेलं नाहीये. त्यांचा संघर्ष वेगळा आणि त्या दिशेला आपल्याला जायचंय. संघर्ष करून उपयोग नाही. आपल्याला आपली भूमिका फक्त दिव्याने दिवा पेटवावाली बात आहे वो, की एकमेकांचे हात धरून व्यवस्थित उभे राहूयात, आपले विचार तपासून घेऊयात. आणि एक महत्वाचा मुद्दा, की आपल्या नास्तिकांच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा जातीय उतरण तयार होऊ देऊ नये, याच्यासाठी सजग राहायला पाहिजे. माझं नास्तिकत्व तुझ्या नास्तिकत्वापेक्षा श्रेष्ठ आहे, हे होता कामा नये. याच्यामध्ये सुद्धा जर का आपण असं घेतलं, की जर या ठिकाणी आपण वेगवेगळे आपल्या याच्यात सुद्धा आहेत, ते पंथ तयार व्हायला नको. तो जर का नास्तिकतेच्या दिशेला आलाय, तर पलीकडची बाजू त्याला म्हणतात, अरे तू निरीश्वरवादी आहेस ना, म्हणजे आमच्यापैकी एक शक्ती आहे जी ही सृष्टी चालवते. हा विचार तुझा माझा सारखा आहे, असं पलीकडच्या कुंपणाच्या पलीकडचे जे आहेत ते त्याला पटकन ओढतील. आपण जर त्याला म्हटलं हरकत नाही, तू इस रास्ते आ रहा मैं इस रास्ते आ रहा हूं, मैं थोड़ा पीछे हूं तू आगे पहुंच गया, तर आपण सगळे एकच आहोत असं म्हणण्याची गरज आहे. तिथे जर आपण हायरार्की निर्माण केली तर आपल्या चळवळीला आणि आपल्या विचाराला काही अर्थ नाही. त्यामुळे भविष्यामध्ये जाताना संघर्ष हा रस्त्यावर न करता, गणपतीच्या मूर्तीला लाथ न मारता, त्यांची चेष्टा कुचेष्टा न करता, त्यांचा अपमान न करता, तुझी श्रद्धा तुझ्या ठिकाणी, आमची अश्रद्धा आमच्या ठिकाणी, आम्ही आमचा आमचा प्रवास करतो, या दिशेने जाण्यातच भलं आहे. आणि अशानेच हे साखळी वाढत जाणार. त्यामुळे या नोटवरती मला वाटतं मला जे मांडायचं होतं ते तोडकं मोडकं इकडे तिकडे का असे ना, मला माहिती आहे की सरांचे याच्यापेक्षा खूप प्रगल्भ आणि पुढचं मार्गदर्शन करणारे विचार आहे. मी फक्त माझी गोष्ट सांगितली बिकॉज आय एम अ स्टोरी टेलर. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. अमित जोजारे हा आमचा एक मित्र आहे, ज्याने नाशिकच्या मेळाव्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. त्यानं नाव सुचवलं म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं. या ऍक्टिव्हिटीला आपण वेळ देऊयात, शक्य झालं तर आर्थिक मदत करूयात. ही सगळी मंडळी जी आहेत ही खूप प्रयत्न करतायत. आपण सगळे आजच्या दिवस नाही तर सदैव तन मन धनाने या सगळ्याच्या मागे उभं राहूयात. मला आशा आहे की एक दिवस हा संपूर्ण जगामध्ये आपली संख्या, माझ्या हयातीत होईल की नाही मला माहित नाही, परंतु त्याच्या आसपास जरी राहिली आणि आपल्याला आपलं स्थान जरी निर्माण करता आलं तरी सुद्धा मोठी गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी माझे कच्चे विचार ऐकून घेतलेत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. आपल्या प्रत्येकाची या प्रवासाची एक गोष्ट आहे आणि या गोष्टीतनच आपण विचार करून या टप्प्यावरती आलेलो आहोत. यानंतर आज आपल्या या मेळाव्याचे अध्यक्ष भाषण जे आहे ते डॉक्टर करणार आहेत, नास्तिक आणि सामाजिक भूमिका.